नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मोतीलाल चौधरी. हे माझं पहिलं वर्ष आहे. SRT पद्धतीने मी केळी लागवड केलेली आहे. SRT पद्धतीमध्ये तण वाढू दिले जातं आणि तण वाढल्यानंतर त्याचं तणनाशकाने डिस्ट्रॉय केलं जातं. तणनाशकाने तण सुकवलं जातं आणि त्याच्या ज्या मुळ्या आहेत जमिनीमध्ये खोलवर गेलेल्या असतात. अशा पद्धतीने याच्यात तणनाशकमुळे ना जीवाणूंची वाढ जास्त होते जमिनीत आणि गांडुळांची संख्या वाढते, असा प्रत्येक आणि बहुतेक बऱ्याच शेतकरी लोकांचा अनुभव आहे. हा माझं पहिलं वर्ष आहे. आता याच्यासोबत मी एक गोकृपामृत म्हणून आहे, तर ते मी वापरतो. ते गोकृपामृत असो, जीवाणू असो, जीवाणू कल्चर असो किंवा जीवामृत असो, ह्या सर्व प्रकारात जीवाणूंचा रोल असा असतो की जीवाणू हे सावलीत वाढतात. तर आपण शेतामध्ये मल्चिंग करायची. मल्चिंग केल्यानंतर गवत टाकायचं. गवत सुकल्यानंतर ते जे वेस्ट असतं, जे पिकाचं अवशेष असतं, ते जमिनीत कुजवल्यानंतर म्हणजे जेणेकरून आपल्या जमिनीवर सावली झाली पाहिजे. आणि सावली झाली तर सावलीच्या खालीच जीवाणू जिवंत असतात. उन्हात जीवाणू वाढतात पण त्याचं प्रमाण खूप कमी होतं. त्यासाठी मी गोकृपामृत करण्यासाठी आणि जीवामृत करण्यासाठी एक छोटंसं शेड बनवलेलं आहे, म्हणजे सावली बनवलेली आहे. बघा, हे माझे ट्यूबवेल आहे. ट्यूबवेलच्या बाजूला हे शेड बनवलेलं आहे. हे शेड म्हणजे काही जास्त खर्च नाही आहे त्याला. 3 बाजूने मी ग्रीन नेट लावलेलं आहे आणि वरतून पण ग्रीन नेट आहे. हे अशा पद्धतीने बनवलेलं आहे. यात सुरुवातीला फक्त 2 टाक्या बनवलेल्या आहेत आणि पुढे जाऊन समजा अजून परत 2 इथे पुढे बसले, म्हणजे 4 टाक्यांचे हे छोटंसं शेड आहे. हे शेड आणि शेडमध्ये कसं चारी बाजूने 4 छोट्या छोट्या बल्ल्या लावलेल्या आहे. आणि त्याच्या बाजूला एक नवीन प्रयोग म्हणून मी इथे बघा, हे त्याच्या बाजूला आहे ना एक शेवगा आहे ना, शेवगाच्या लांब काड्या लावलेल्या आहे आणि त्या अजून हिरव्या आहेत. आणि ते वरच्या शेंड्याला तो जो त्याला आहे ना टेप लावलेला आहे, म्हणजे जेणेकरून ते सुकणार नाही. अजून हिरवा आहे, बघू शकता तुम्ही. बघा त्याला म्हणजे कोंब पण आलेला आहे, डीर पण आलेला आहे. अशा पद्धती हा एक झाला. परत ही बल्ली आहे. बल्लीच्या बाजूला हे दुसरं एक हे बघा, हे इथे ना इथे पण टेप लावलेला आहे मी, म्हणजे कसं हे पण सुकायला नको पाहिजे गाठी. हे हिरवा आहे. ह्याला मी कोरून दाखवतो. हे बघा, हिरवं दिसेल. हे अशा पद्धतीने हे हिरवा आहे. अशा चारी बाजूने 4 लावलेलं आहे, म्हणजे हे जे 4 वाढल्यानंतर हा पूर्ण एक हिरवं झाड तयार होईल 4 बाजूने. आणि आजूबाजूला केळी आहे. केळीमध्ये थोडंफार सावली पडेल. वाटलं जास्त सावली व्हायला लागली का तर ते जे शेवगा इतका बारीक असतो की हातानं मोडतो, तो कट करून ते आपल्या शेतामध्ये आपण परत टाकू शकतो. ते त्याचा बायोमास तयार होतो म्हणजे. आणि परत तो जो शेवगा आहे, आपण शेवग्याचा पावडर बनवून सुद्धा त्याची एक औषधी बनवू शकतो. आणि इथे बघा, हे मी इथे टांगलेलं आहे, म्हणजे प्रॉपर पद्धतीने. हे मातीत नको जायला पाहिजे म्हणून इथे हे टांगलेलं आहे इथे. म्हणजे काठी आहे, काही जास्त हे नाही त्याला. आणि बघा आता याच्यात आपण काय करू, हे बघा याच्यावर आहे ना हा पांढरा थर तयार झालेला आहे. हे बघा, ही काडी पडलेली आहे. काडीला बाजूला फेकून देतो. ते कोणी लहान मुलांनी फेकलेली असेल ती काडी. बघा, याच्यावर हा जो पांढरा थर झालेला आहे हा आपल्याला फोडायला पाहिजे. फोडल्यानंतर हे मिक्स झालं पाहिजे. हे गोकृपामृत आहे. आता मी हलवून घेतो आणि गोकृपामृतमध्ये काय टाकतात हे मी पण सांगतो. हे हलवून घेतलं. हे बघ, दिवसभरमध्ये 2 वेळा हलवायला पाहिजे, पण आपल्याला कसं आपल्या कामात वेळ मिळत नाही म्हणून मी दररोज 1 वेळा मी हलवतो आणि 1 वेळा आमचा पावरा माणूस आहे, माझा जो सालदार आहे, तो 1 वेळा हलवतो. असे 2 वेळा हलवलं जातं. दररोज मी शेतात आल्यानंतर हलवल्याशिवाय मी घरी जात नाही. हे बघा, हे हलवून दिलं. याच्यात काय आहे हे बघा, हे पूर्ण पाणी आहे. याच्यात पाणी भरून ठेवलेलं आहे. याच्यात एक कल्चर येतं, म्हणजे कल्चर हे कोणाकडून तरी मिळतं. हे काही विकत मिळत नाही. कुठलाही शेतकरी तुम्हाला मोफत देतो. 1 लिटरची बॉटल न्यायची, त्या बॉटलला एक छिद्र पाडायचं आणि ते छिद्र पाडल्यानंतर ती जी बॉटल त्याच्याकडे द्यायची, तिथे जाऊन ते भरून आणायचं. बस फ्रीमध्ये. ते कोणालाही फोन करायचा, फोन केल्यानंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला ते शेतात गेल्यावर ते भरून देतात. हे फ्रीमध्ये, म्हणजे कारण की ते पैसे घेत नाही कोणाकडून. आणि त्याच्यात फक्त आपल्याला
ताक टाकायची. आपण 2 लिटर ताक टाकू शकतात. 200 लिटरला 2 लिटर ताक टाकायची आणि त्यात गूळ टाकायचा 2 किलो आणि बस हे ढवळत राहायचे. ही अशा पद्धतीने जीवामृत आहे. आता परत मला इथे 2 टाक्या बनवायच्या आहे. 2 जीवामृत गोकृपामृत आणि 2 जीवामृतचा करतो. पुढे भविष्यात या टाक्या वाढवतील. पण एक आहे, आजूबाजूला बघा ऊन आहे आणि आपलं इथे सावली आहे. म्हणजे सावलीत जीवाणू, कुठलाही जीवाणू सावलीत वाढतो. आपण उन्हात जर वाढवलं तर ती प्रॉपर पद्धत होत नाही. बरेच लोक म्हणतात की मी जीवाणू खत जैविक शेती करतो आणि उत्पन्न येत नाही. बऱ्याच लोकांची ओरड आहे. जैविक शेतीने सुद्धा उत्पन्न येतं, फक्त आपली पद्धत प्रॉपर पाहिजे. जीवामृत मध्ये जे जीवाणू असतात त्यांना आहे ना, उन्हामुळे ते मरतात आणि परत हे जे आपण डेली त्याला जर ढवळलं नाही तरी ते मरतात. अशा पद्धतीने आपण हे जर केलं, समजा शेड बनवून घ्यायचं. शेड नाही बनवायचं, एक झाड घ्यायचं, झाडाच्या खाली मोठं झाड आहे, झाडाच्या खाली टाक्या ठेवायच्या. पण बाकी काहीच नाही, त्याला काही एक रॉकेट सायन्स नाही ते. अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे. आपण सुद्धा आपल्या शेतात अशा पद्धतीने बनवू शकतो.